इकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच शिवसेनेच्या विरोधाला धोबीपछाड देत मेट्रो 3च्या कामाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे गिरगाव परिसरातल्या जुन्या इमारतींवर हातोडा पडणार हे जवळपास निश्चित आहे। याआधी शिवसेनेने गिरगावकरांची बाजू मांडत मेट्रोला विरोध केला। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननुसार गिरगाव, काळबादेवी, चिरा बाजार इथल्या 26 इमारती बाधित होणार आहेत, तर प्रकल्पग्रस्त कुटुंबांची संख्या जवळपास 700 ते 800च्या आसपास जाऊ शकते। दरम्यान कुलाबा, वांद्रे, सिप्झ या 33.5 किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। यासाठी एकूण 70 विदेशी तज्ञांसह 500 जणांची टीम कामाला लागली। शिवसेनेची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे, जी पहिल्यापासून आहे ते आत्ताही आहे, की मेट्रो 3 जरी सुरू झालं, कप परेड आणि आझाद मैदानच्याकडे त्यांचं इनिशियल स्टेजचं काम सुरू झालेलं आहे, तरीसुद्धा काळबादेवी आणि गिरगाव यायला त्यांना वेळ आहे। काळबादेवी आणि गिरगाव येण्यापूर्वी ज्या काळबादेवी आणि गिरगावातल्या रहिवाशांच्या मागण्या होत्या त्याला आम्ही ठाम आहोत। ह्या जर मागण्या झाल्या नाहीत पूर्ण, या येत्या 10 ते 12 दिवसात त्यांनी जर रहिवाशांची बैठक घेतली आणि रहिवाशांची जर ऑफिशियली बैठक घेऊन तिथं त्यांनी जाहीर केलं नाही, तर नक्कीच पुढचं काम मेट्रो 3चं शिवसेना होऊन देणार नाही।